तर आहे ना, हे 2 ब्लाऊज आहेत ना, वटपौर्णिमेसाठी खास शिवलेले आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही पण जावाजावांचे ब्लाऊज आहेत आणि एकसारखेच त्यांना पाहिजे होते. फक्त मेजरमेंट थोडंसं कमी जास्त होतं. तर फुल बोटनेक बॅक साईडला पण फुल गळा आहे आणि बाही जी आहे ना ती नॉर्मल पफ आहे बघू शकता. आणि फ्रंट साईडला आहे ना पुढच्या बाजूला पंचकोनी गळा आहे. तुम्हाला मी दुसरा पण दाखवते बघा, बघू शकता अशा प्रकारे. आणि खूप सुंदर आणि खूप मस्त असे बसलेले आणि विथ बेल्ट पण मी त्यांना शिवलेले ह्या ब्लाऊजचेच. तर अशा प्रकारे हे दोन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहे माझे. आणि त्यानंतर मी जो तिसरा ब्लाऊज दाखवते, तर ह्या ब्लाऊजचे ना बॅक साईडची जी डिझाईन आहे ना ती कशी बनवली त्याचा फुल व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला म्हणजे नाही का कसा शिवला आहे ते दाखवते. तर तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. अशा प्रकारे बघू शकता हे तिन्ही ब्लाऊज माझे तयार झालेले. तर आता तुम्हाला मी दाखवते. सुरुवातीला तर हा जो ब्लाऊज आहे ना, हा पण बोटनेकचाच ब्लाऊज होता. फक्त फ्रंटचा जो गळा आहे ना तो नॉर्मल गोल होता आणि पाठीमागचा जो गळा आहे ना तो मी आता जो दाखवला ना त्या पद्धतीचा आहे. तर त्यानुसार मी अस्तर वगैरे कट केलं. अस्तर कट केल्यानंतर बाहीला जोड द्यायचा होता, त्यामुळं अस्तरला जोड द्यायचा होता. तर आहे ना अस्तर व्यवस्थित ठेवून लगेचच आहे ना ब्लाऊज पीस कट वगैरे करून घेतला. आणि ब्लाऊज पीस कट करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. फक्त आपल्याला शिवताना वाटतं. तर बघू शकता उंची ना 15 इंच आहे, 14 अधिक 1 इंच 15 आणि छाती घेर 9 अधिक 2 इंच. शोल्डर मी घेतलेला आहे 7.5 इंच आणि खुला गळा जो आहे ना तो 3.5 इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर जो आपला वरचा जो गळा आहे ना तो पण मी 3.5 इंचच घेतलेला आहे. त्यानुसार वरच्या बाजूला आपण टिप मारून घ्यायची आणि उलटी करून घ्यायचं आहे फक्त आणि फक्त वरच्या गळ्याच्या बाजूला. कारण आपल्याला ना कमरेच्या बाजूला जो छोटासा काठ राहिला तो बसवायचा आहे, त्यामुळं फक्त मी वरच्या बाजूला दाबटीप देऊन घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर ब्लाऊज शिवताना वगैरे फक्त थोडं लक्ष दिलं की काही नाही, एकदम सोपा असतो. तर त्यानंतर मी अस्तर सगळं ना व्यवस्थित असं जोडून घेते आणि एक्स्ट्राचं कापड आहे ना ते पण मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे पाठीची बाजू आपली रेडी झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला जी मेन डिझाईन आहे ना ती कशा प्रकारे बनवायची आहे ना तेच तुम्हाला सांगते. तर आपलं कट करून झाल्यानंतर आपल्याला मधोमध सेंटर काढून घ्यायचा आणि चॉकने ना नॉर्मल अशी खून करून घ्यायची. तर ते झाल्यानंतर आता अस्तर आपल्याला आहे ना गळा काढायचा आहे, त्याच्यामुळे आहे ना ते अस्तर थोडंसं होतं ते जॉईंट करून घेते. आणि त्यानंतर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं. तर आपल्याला पूर्ण ना 6 इंचामध्येच आपल्याला गळा रेडी करायचा आहे अशा प्रकारे. तर अगोदर मी कॅनव्हास कट करून घेते. कॅनव्हास कट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घ्यायचं. त्यानंतर खाली 1 इंच सोडते, वर 1 इंच सोडून 6 इंच घेतला आणि नंतर जी लांबी आहे ना ती 6 इंच आणि रुंदी आहे ती 3 इंच घेतलेली आहे मी अशा प्रकारे. आणि 6च्या मध्य काढायचा 3 इंच, त्यामध्ये आपल्याला 2 राऊंड हाफ सर्कल टाकून घ्यायचे आणि खालच्या बाजूला डायरेक्ट गोल गळा असा मार्जिन म्हणजे नाही का आखून घ्यायचं अशा पद्धतीने. तर ते आखून घेतल्यानंतर दोन्ही साईडला आपण आखून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला आहे ना अस्तरवरती ठेवल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने एकसारखे टिप मारता येईल अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता आपलं आखून झालेलं आहे. आता त्यानंतर मी बरोबर मधोमध टिप देऊन घेणार आहे आणि टिप दिल्यानंतर कडेचं जे अस्तर आहे ते कट करून घेणार आहे. कट करून घेतल्यानंतर आता आपला राऊंड शेप असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला टिप बसणार नाही, त्यामुळे नॉर्मल आहे ना डाच द्यायचे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ना टिप मारून घ्यायची. तर अशा प्रकारे आपला गळा म्हणजे नाही का जो पाहिजे ना तो रेडी झालेला आहे. आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे पाठीची बाजू, तर अशा प्रकारे आपली ना टिप मारून झालेली आहे. तर वरच्या बाजूला आपल्याला राऊंड शेप द्यायची आणि खालच्या बाजूला आहे ना डायरेक्ट अर्धा हाफ सर्कल अशा पद्धतीने. तर ते झाल्यानंतर आपल्याला बरोबर मधोमध ठेवायचे. मधोमध ठेवल्यानंतर वरती 1 इंच गळ्याच्या बाजूला सोडून त्यानंतर आपल्याला जसा गळ्याचा शेप आहे त्यानुसार आपल्याला टिप मारून घ्यायची. अगोदर तर सुरुवातीला मध्ये टिप मारायची म्हणजे कापड इकडे इकडे हलणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपण जी चॉकने आखून घेतलेलं ना त्यावरती व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. आणि टिप मारून झाल्यानंतर बरोबर आहे ना मधली बाजू कट करायची. आणि कट केल्यानंतर मी आता तिथे टिप बसली नाही थोडीशी, त्यामुळे मी परत टिप मारून घेते नॉर्मल अशी. आता टिप मारल्यानंतर आपल्याला आहे ना ते मधलं फॅब्रिक व्यवस्थित असं कट करून घ्यायचे
आणि कट झाल्यानंतर आपल्याला आहे ना पलटी मारायचे, म्हणजे जे वरचं जे कॅनव्हासचं जे आहे ना आपण गळा बनवलेला तो आतमध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे. तर खूप सोप्या पद्धतीची ही डिझाईन आहे, तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि मधोमध मस्त अशी छान दिसते ब्लाऊजला पण उठून. तर जे आपल्याला आहे ना नॉर्मल आहे ना डास टाकून घ्यायचे, जेणेकरून पलटी करताना आणि पलटी पण करता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे फिनिशिंगमध्ये टिप मारता येते, अजिबात एक अर्धीसुद्धा गोडी दिसत नाही. तर आपला ना वरचा गळा पलटी करून झालेला आहे. त्यानंतर आपण फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची. कॅनव्हासवरती जर आपण आखून व्यवस्थित असं गळा काढला तर गळ्याला लुक छान येतो, आणि जर बिना कॅनव्हासचं केलं तर गुड्या वगैरे येतात. त्यामुळे शक्यतो होता होईल एवढा कॅनव्हासचा वापर करायचा. बोटनेकच्या गळ्याला तर करायचा. तर अशा प्रकारे आपले टिप मारून झालेले आहे. आणि टिप मारल्यानंतर तुम्ही बघू शकता कसा गळा दिसतोय. व्यवस्थित असा आपला गळा रेडी झालेला आहे. तर त्यानंतर आहे ना बघा नॉर्मल असा बाही कट करून जो काट राहिलेला आहे ना तो मी काट व्यवस्थित असा कट करून घेते, आणि त्यानंतर मधोमध मी काट लावते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काट लावून घेतला. आणि वरच्या बाजूला आपण टिप पलटी करणार आहोत आणि खालच्या बाजूला आपण कमरपट्टी लावणार आहे, त्यामुळं अशा प्रकारे काट लावलेला आहे मी. तर खूप सोपी डिझाईन आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच आपले युजफुल व्हिडिओज येत असतात काही ना काहीतरी. तर आपल्याला जे जास्तीचं कापड होतं ना काटाचं ते कट वगैरे करून घेतलं. त्यानंतर मी टक्स टाकून घेते, आणि टक्स टाकून झाल्यानंतर कमरेची पट्टी व्यवस्थित अशी करून घेतली. आणि कमरेची पट्टी पण झाल्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. त्यानंतर मी काय केलेलं की जो गळा आहे ना त्याला ना मणी लावायचे होते. त्याच्यामुळे ना जे आपले जे आरीवर्कमधले जे मणी भेटतात ना त्याचीच मी 1-2 माळ ओवलेले छोट्या, आणि त्यानंतर मी गळ्याला असं हाफ सर्कलमध्ये लावून घेतलेलं. अशा प्रकारे ह्या ब्लाऊजची डिझाईन बघा रेडी झालेली. आणि ब्लाऊजसुद्धा कस्टमरला अंगात घातल्यावर खूप छान दिसत होता, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आलेला. डिझाईन पण खूप छान दिसत होती अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता फ्रंट पार्ट कसा आलेला आहे, त्यानंतर बॅक पार्ट. आणि अशा प्रकारे तुम्ही मी माळ नाही का तुम्हाला म्हटलेलं की मण्यांची लावलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.